स्वाभिमानी शेतकरी संगठन की युवा गाड़ी के प्रदेश अध्यक्ष प्रशांत दिक्कर को खांडनी के आरोप में गिरफ्तार किया गया था, लेकिन अदालत में जमानत मिलने के बाद वे रिहा हो गए। जेल से बाहर आते ही समर्थकों ने फूल मालाओं के साथ उनका भव्य स्वागत किया। प्रशांत दिक्कर ने इस गिरफ्तारी को राजनीतिक द्वेष का परिणाम बताया। उन्होंने कहा कि जिनके नाम पर शिकायत दर्ज कराई गई है उनके पास कोई कृषि भूमि ही नहीं है। दिक्कर का कहना है कि स्थानीय ठेकेदारों और नेताओं की मिलीभगत से उन्हें फंसाने के लिए यह झूठा मामला दर्ज कराया गया है। प्रशांत दिक्कर ने कहा कि वह जलगांव प्रकल्प में हो रहे करोड़ों रुपए के भ्रष्टाचार का जल्दी पर्दाफाश करेंगे। उन्होंने स्पष्ट किया है कि उन्हें फंसाने की कोशिश इसी वजह से की जा रही है, लेकिन वह अन्याय के सामने झुकने वाले नहीं हैं। जेल से बाहर निकलते ही बड़ी संख्या में समर्थक प्रशांत दिक्कर के समर्थन में जुट गए। फूल मालाओं और जयकारों के बीच उन्होंने कहा कि वे किसानों के हक की लड़ाई जारी रखेंगे और भ्रष्टाचार के खिलाफ आवाज बुलंद रखेंगे। प्रशांत दिक्कर से सीधी बात की हमारे संवाददाता वसीम शेख अनवर ने। बुल्ढाना ज़िले में शुरू जो है डैम, जिगांव डैम, इसके मुआवजे के लिए किसानों के द्वारा आंदोलन किए गए और अब जो स्वाभिमानी शेतकरी संगठन के नेता है प्रशांत दिक्कर, इनके ऊपर आरोप लगाया गया था क्या कि किसानों से उन्होंने रिश्वत ली है और इसी मामले पे रिश्वत का उनके ऊपर मामला भी दर्ज हुआ था। पुलिस ने उन्हें हिरासत में ली थी। आज उनकी जमानत हुई है। प्रशांत दिक्कर हमारे साथ मौजूद है, हम उनसे बात करेंगे। भाऊ, तुमच्यावर खंडणीचे गुन्हे दाखल करण्यात आले आहे आणि तुम्हाला थेट अटक करून जेलमध्ये पाठवण्यात आलं होतं। पहिली प्रतिक्रिया काय तुमची? आज तुमची जामीन झालेली आहे। खरं तर जिगाव प्रकल्पात ज्या शेतकऱ्यांच्या जमिनी गेल्या त्या शेतकऱ्याच्या जमीन आहे सरकार मट्टीमोल भावामध्ये खरेदी करत आहे आणि म्हणूनच आम्ही अनेक दिवसापासून या सरकारच्या विरोधामध्ये आवाज उचलला आहे। ज्या शेतकऱ्यांच्या जमिनी त्या प्रकल्पामध्ये गेल्या त्या शेतकऱ्यांच्या जमिनीला निवड कमी मोबदला सरकार देते। वास्तविक पाहिलं मुळामध्ये समृद्धी महामार्गामध्ये ज्या शेतकऱ्याच्या जमिनी गेल्या त्या जमिनीला हे सरकार 50 लाख रुपये एकराला भाव देते, 60 लाख रुपये एकराला भाव देते आणि जिगाव प्रकल्पामध्ये ज्या जमिनी गेल्या त्या केवळ 18 लाख रुपये एकराने त्या जमिनी सरकार खरेदी करते आणि म्हणून या सरकारने या शेतकऱ्याला एकराला 40 लाख रुपयाने खरेदी केली पाहिजे ही आमची मागणी होती। आणि दुसऱ्या बाजूने या जिगाव प्रकल्पामध्ये अक्षरशः ठेकेदारांनी हैदच घातलेला शेतकऱ्यांच्या जीवावर यांनी करोड रुपयाचे नवीन गावठाणामध्ये बांधकाम करून करोड रुपयाच्या चुना ह्या सरकारला लावत आहे। अशा पद्धतीच्या तक्रारी आम्ही रितसर त्या ठिकाणी केल्या होत्या आणि म्हणूनच काही ठेकेदारी मंडळींनी तक्रारदारांना समोर करून त्या ठिकाणी माझ्या नावाची खोटी तक्रार दिली आणि मला 2, 4, 5 दिवस या ठिकाणी राहावं लागलं। मी शेतकऱ्यासाठी जेलमध्येच काय वेळ प्रसंग जर फासावरीच जाण्याची वेळ आली तर मी मागे हटणार नाही। पण शेतकऱ्यांनीच तक्रार दाखल केली ना तुमच्या विरोधात की तुम्ही त्यांना पैसे मागितले होते। मुळामध्ये शेतकरी ज्याच्या नावाने जमीन असते तो खरा शेतकरी असते, परंतु ज्याच्या नावाने शेतीच नाही अशा महिलेला त्यांनी पुढे करून माझ्या नावाची खोटी तक्रार दिली। मुळामध्ये ते शेतकरीच नाही ना, त्या महिलेकडे नावाने जमीन सुद्धा नाही आहे, अशा महिलेला पुढे करून माझ्या नावाची तक्रार दिली। ते तक्रार खोटी आहे, न्यायालयाच्या लक्षात आलं आणि म्हणूनच मला त्या ठिकाणी जामीन मंजूर केला आहे। मग पोलिसांना असं काय वाटलं की तुमच्यावर FIR लॉन्च करायला पाहिजे, गुन्हे दाखल करायला पाहिजे? काय नुकताच या ठिकाणी विधानसभेची निवडणूक झाली। मी विधानसभेत जळगाव जामोद मतदारसंघामध्ये BJPच्या विरोधामध्ये उभा होतो आणि राष्ट्रीय द्वेषापोटी या ठिकाणी तेव्हापासूनच माझा प्रचंड राग चालू आहे। याच्या अगोदर अनेक माझ्यावर सर्व घटना तुम्हाला माहिती आहेत कशा कशा पद्धतीचं मला डिवसण्याचं काम त्या ठिकाणी चालू आहे। आमच्या कार्यकर्त्यांवर दबाव टाकण्याचं काम चालू आहे, खोट्या क्वेश्चन्समध्ये अडकवण्याचा कार्यक्रम यांचा चालू केलेला आहे आणि म्हणून त्याच पद्धतीनं राष्ट्रीय द्वेषापोटी हे खऱ्या अर्थानं खोटी तक्रार करून मला या ठिकाणी गोवण्यात आलंय आणि मला या ठिकाणी जेलमध्ये टाकण्यात आलंय। तुम्ही बोलता बोलता एक शब्द बोलले की जिगाव प्रकल्पामध्ये मोठा भ्रष्टाचार होतोय, आहे का तुमच्याकडे काही डॉक्युमेंट? तुम्ही काय प्रकरण बाहेर काढणार आहे का? 100% या जिगाव प्रकल्पामध्ये मी पुराव्यानिशी त्या ठिकाणी कोर्टाच्या समोर दाखवलं। आमचे जे वकील होते ॲडव्होकेट वीरेंद्र झाडोकार, जे पुरावे माझ्याकडे होते पुरावे सुद्धा मी त्यांना दिले आणि न्यायालयाच्या लक्षात आणून दिलं की या पद्धतीनं कसा कसा घोटाळा होत आहे आणि प्रशांत दिक्करने या घोटाळ्याच्या विरोधामध्ये आवाज उचलला आणि म्हणूनच ह्या पद्धतीचं प्रशांत दिक्करला यांनी यामध्ये गोवण्यात आलं। म्हणून खऱ्या अर्थानं न्यायालयाच्या लक्षात आल्यानंतर मला या ठिकाणी त्यांनी जामीन मंजूर केला आहे। एक असं लक्षात आलं की तुमच्यावर गुन्हे दाखल झाले, तुम्हाला अटक करण्यात आली आहे, तर रविकांत तुपकरच्या समर्थकांकडून तुमच्यावर टीकेची झोड उठवण्यात आली आहे सोशल मीडियावर, कसं उत्तर देणार त्यांना? नाही, मुळामध्ये मी आता 4 दिवस झाले जेलमध्ये होतो। जेलमध्ये काही सोशल मीडियाच्या माध्यमातून मला काही व्हॉट्सअप फेसबुकचं मला काही पाहायला मिळालं नाही, त्याच्यामुळे काय बाहेरचं काय होतं हे मला काही माहित नाही। नंतर आता बाहेर गेल्यानंतर सर्व कळेल मला। याच्या पाठीमागे कोण असू शकते, काही आहे का?
हे मला जेलमध्ये टाकण्यासाठी माझ्यावर खोटे गुन्हे दाखल करण्यासाठी 100% हे राजकीय द्वेषापायी माझ्यावर हे गुन्हे दाखल झाले आहेत. फार मोठं हे षडयंत्र या ठिकाणी आहे की प्रशांत डिक्करचा आवाज दाबणं म्हणजे शेतकऱ्याचा आवाज दाबण्याचा प्रयत्न या ठिकाणी होत आहे. तो ये थे प्रशांत डिक्कर, जिनका कहना है कि मेरे पे जो भी मामला दर्ज हुआ है वो राजकीय द्वेष से मामला दर्ज हुआ है और आने वाले समय में मैं ये मामला उजागर करूंगा. वसीम शेख, न्यूज़ फर्स्ट बुल्ढाना. अगर आप ये वीडियो YouTube पर देख रहे हैं तो हमारे चैनल को सब्सक्राइब कर बेल आइकन दबाएं. और Facebook पर देख रहे हैं तो हमारे पेज को लाइक करें. हमारा हर शब्द समाज की आवाज, हमारी हर पहल निष्पक्षता का कदम, आपकी हर समस्या में आपसे पहले दिखेंगे हम हैं न्यूज फर्स्ट. ईश्वर का सच, हमारा साहस और आपका विश्वास. सच, साहस और विश्वास.